खुशखबर आनंदाची बातमी तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 17, 18 आणि 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक मोठी खुशखबर, एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या समोर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर मिळणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. तर कोणत्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये एकत्रित मिळेल, कोणत्या लाडक्या बहिणींना फक्त जानेवारीचा हप्ता मिळेल आणि या सर्व हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का, या संदर्भातली माहिती समोरच्या एका मिनिटात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडक्यांनो, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. राज्यातल्या ज्या काही लाडक्या बहिणी नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी अपात्र झाल्या होत्या तर त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करून लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेले आहे की ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली असेल त्या लाडक्या बहिणींची केवायसी दुरुस्त करून त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमध्ये सामावून घेतला जाणार आहे. आणि त्या संबंधीचे आदेश सुद्धा त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेले आहे की त्यांनी अंगणवाडी सेविकेकडून ऑफलाईन पद्धतीने केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सुरू होणार आहे. तर जो लाभ पेंडिंग आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ हा पेंडिंग आहे, तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार काय, या जानेवारीच्या हप्त्यासोबतच नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार काय आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळणार. तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा जो तुमचा हप्ता आहे तो तुम्हाला 5 फेब्रुवारीच्या अगोदरच म्हणजे याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. समोर 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे आणि ज्याप्रमाणे महापालिका निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1,500 रुपये जमा केले होते, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. तर बऱ्याच लाडक्या बहिणींचे कमेंट येत आहे की आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता सुद्धा मिळेल काय. तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, मिळालेल्या माहितीनुसार तुमचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता सुद्धा तुम्हाला येण्याची शक्यता आहे या जानेवारीच्या हप्त्यासोबतच. पण लाडक्या बहिणींनो, अजून केवायसी ची प्रक्रिया जी असते ती सुरूच झालेली नाही. अजून अंगणवाडी सेविकेने कागदपत्र स्वीकारण्यास सुरुवात केलेली नाही. त्यांच्याकडून अशी माहिती समोर येत आहे की आतापर्यंत त्यांना वरिष्ठांकडून कसलेही आदेश आलेले नाही आणि ज्यावेळेस त्यांना आदेश येईल त्यानंतरच त्या डॉक्युमेंट स्वीकारणार आहेत. पण लाडक्या बहिणींनो, समोर आजची तारीख 22 आहे आणि फक्त 8 दिवस शिल्लक राहिलेला महिना संपायला आणि मिळालेल्या माहितीनुसार याच महिन्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच जानेवारीचा हप्ता हा मिळणार आहे. त्यामुळे या 8 दिवसात जर तुमची केवायसी ची प्रोसेस पूर्ण झाली तर तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्रितपणे मिळू शकते. आणि जर या 8 दिवसात केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर तुम्हाला पुन्हा लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळणार नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, अजून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विलंब होऊ शकतो. तर लाडक्या बहिणींनो, आपण आपल्या व्हिडिओ मार्फत राज्य सरकारला विनंती करणार आहोत की केवायसी ची प्रक्रिया थांबवून ज्या लाडक्या बहिणींना 16वा हप्ता मिळाला होता त्या सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावर 16वा, 17वा, 18वा आणि 19वा हप्ता हा वितरित करावा. कारण थोड्याशा चुकीनेच लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेल्या होत्या. त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ मिळाला नव्हता, तर अगदी थोड्याशा कारणाने त्यांचा लाभ हा बंद झाला होता. तर तसं न करता राज्य शासनाने डायरेक्ट त्यांच्या खात्यावर 17, 18 आणि 19वा हप्ता हा वितरित करावा अशी आपली मागणी असणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळाला होता का, मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर एकत्रितपणे 3 हप्ते पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सपोर्ट लिहून तुमचं नाव गाव नक्कीच टाकायचं आहे. लाडक्या बहिणींनो, आपण आपल्या लेवलवर या संदर्भातली वरिष्ठांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करतच आहोत. जशी काही आपल्याकडे नवीन माहिती उपलब्ध होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संबंधित व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ. जय महाराष्ट्र.